नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या मम्मीच्या युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आम्ही आता निघालोय गावी जायला निघालोय आणि आज ट्रॅफिक बघ किती आहे। त्यात पाऊस पण एवढा आहे कधी ट्रॅफिक पण हटत नाहीये। ही बघा, तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, आम्ही आता भिवंडीला पोहोचलोय। पाऊस तर काय थांबायचं नाव नाही घेते। चला, कुडूसला पोहोचलेले आहोत आता आम्ही। थोडाच उशिराने गावी पण पोहोचू आणि घरी आम्ही पोहोचलेले आहे आणि तुम्हाला नंतर दाखवू। आलेले आहोत आम्ही आमच्या शेतावर आणि चला, माझे शेत दाखवते, शेताचे काय अपडेट आहे ते तुम्हाला दाखवते। हा व्हिडिओ आहे, हा 2 वीक नंतर आहे। 2 वीक नंतर अपडेट आहे शेताची। आणि मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा पाणी नव्हतं, पाऊस पूर्ण कोरडं पडलं होतं शेत। ते आता दाखवते तुम्हाला, शेत छानपैकी भरले तसे। आणि हे बघा, शेतामध्ये पाणी चालू आहे, पूर्ण शेत भरलेलं आहे। हे बघा, हे वरचं शेत आहे आमचं, दोन शेत आहेत आणि हे खाली सुद्धा छानपैकी पाणी भरलेलं आहे। मागच्या वेळेला आले होते तेव्हा पाणी बांधून गेलं होतं, आता छानपैकी असे भरलंय शेत। हे बघा, आणि चला, मी दुसरं आमचं खालचं शेत दाखवते तुम्हाला। थोडस प्रॉब्लेम होतं चालायला, पाणी भरलंय आणि ठाण्यावरून यायला खूप उशीर झाला। इकडनं ट्रॅफिक भरपूर होती, त्याच्यामुळे थोडं उशीर झालं। आणि खालच्या शेतामध्ये जाते, तुम्हाला दाखवते त्याची पण अपडेट काय आहे। भात खूप छानपणे झालंय, त्याला थोडस गवत, 2 दिवस पाऊस पडलाय इकडे, गवत छानपैकी झालंय असं। आणि मी जरा जाते तिकडे, काटे लावलेले आहेत, काट्या ओलांडून त्या बाजू जायचंय मला। हे बघा, काट्या लावलेले आहेत, ते सुद्धा कोणीतरी काढलेले आहेत, तोडलेले आहेत। हे बघा, रस्ता बनवलेला आहे इकडे, काय माहिती नाही, लक्षात नाही माझ्या। मागच्या वेळेला आले ते तेव्हा काट्या काढलेल्या होत्या वाटतं, ते लावलेच नाही वाटतं। आणि आंबे सुद्धा छानपैकी असे त्यांना हे आलंय, पाऊस पडलं तर। आणि चला, दाखवते जे भात लागवड केलेली आहे त्याची अपडेट दाखवते तुम्हाला, खालच्या शेतामधली। आणि तुरी सुद्धा छानपैकी आता झालेत, डोळायला लागलेत हवेवर। आणि हे बघा, हे माझं खालचं शेत। हे बघा, छानपैकी असं
काही ठिकाणी मस्तपैकी हिरवं हिरवं झालंय, साईडला असं बॉर्डरला पिवळं पिवळं पडलंय. हे बघा, इकडूनची बॉर्डर ही पिवळी पडलेली आहे, पूर्ण पाणी नसल्यामुळे वाटतं आहे. आणि तिकडे छानपैकी झालंय हे बघा. आणि आमचा हा पाण्याचा विरा, हे बघा आमचा पाण्याचा विरा. गवत काढून, पूर्ण गवत काढून झाल्यानंतर व्यवस्थित झालेत तूर. आता मित्रांनो इथं खेकडं होतं, मी माझ्या आवाजाने पळून गेलो. आणि हे इकडे सुद्धा काकडीचे दाणे आहेत. एवढ्या मोकळ्यावर आहेत तरी वाढ त्याची काही झाली नाहीये. आणि झाली तरी पण शक्यता कमी आहे. लोकांच्या येण्या जाण्याच्याच वाटेवर आहेत, तर लोकांच्या नजरेतून वाचले तर ठीक, नाहीतर राहिलेच. चला हे बघा, इकडनं एक दाखवते तुम्हाला ह्यो नजारा माझ्या शेताचा. बघा छान पैकी असं भात दिसतं ना. इकडे थोडस जे बॉर्डर आहे, जेवढं भात म्हणजे आमच्याकडे राब म्हणतात, ते राब टाकलेलं त्याला ते बॉर्डर आहे ना, त्याला छान पैकी असं काळं काळं झालंय. मला वाटतं त्याला आम्ही खत मारल्यामुळं. तिकडे माझे मिस्टर, हे बघा हे माझे मिस्टर गेलेत, उद्या मोठे पकडायचे आहेत म्हणून ते बघायला गेलेत तिकडे. तिकडे म्हणजे आहेत का त्यांची बिळ वगैरे, हे बघा बघतात ते. थोडस हात शेक होतो, मला मच्छर चावतो खूप असं म्हणून थोडं हात शेक होतो. हे बघा, आणि आजूबाजूची पण शेत खूप छान अशी झालेत. हे बघा, हे बघा खूप. आणि आमचा हा बघा समोरचा डोंगर किती भारी दिसतो बघा. छानपैकी नजारा आहे की नाही आमच्याकडे, मस्त. बघा कसं हिरवं हिरवं झालंय. एक आमच्या म्हणजे ठाण्यालाच जे आमच्याकडे कांडोल म्हणतात, कांडोल जे आदिवासी बांधव आहेत त्यांना माहितीच असेल ते. हे बघा त्याच थोडस रोपा माझ्याकडे निघाला होता, मी ते उन्हाळ्यात उचलून म्हणजे वेचून नेले होते. ते त्याच्यात 1-2 कुंडीमध्ये टाकले. त्याचा एक रोपा हा 2 वर्षाचा आहे. आणि ती मला ते फळं खूप छान लागतात, म्हणजे आपलं बदामासारखी तर नाहीच म्हणू शकत, पण थोडीशी आसपास तशीच लागतात छानपैकी, मला आवडतात. फक्त एवढंच काही ते पाणी बांधलंय बघा, पाणी बांधलंय. मी 2-3 वेळा म्हटलं की पाणी बांधलंय ते बघा. असं पाणी बांधून ठेवायला लागतं शेतामध्ये. जे शेतकरी आहेत त्यांना माहितीच असेल, म्हणजे नाही शेती करत त्यांना काही काहींना माहिती असतं, नाही माहिती असतं. सिटीमध्ये राहिलेले असतात त्यांना तर नसतंच माहिती. हे बघा, हे पाणी बांधलेलं आहे आणि त्याच्या खाली पिशव्या लावल्यात. आपले खताची पिशवी असते ती लावलेली आहे आणि त्याच्यावर असं माती वगैरे दगड लावून नाही केलं. पण ते खेकडे असतात ना, खेकडे छोटे छोटे खेकडे असतात, ते फोडतात. ते फोडल्यानंतर पाणी निघून जातं सगळं. ते पहिल्याच 1-2 वर्षाला आहेत ना, ते कंटाळा येतात आणि त्याच्यानंतर आहे ना ते बाप्या म्हणतात आमच्याकडे त्याला. तो बाप्या होतो आणि ते बाजत नाहीत. आणि मी चालले मिस्टरांना शोधायला, का ते मुठे शोधायला लागलेत.
त्याच्या मुलं त्यांच्या मागे जाते तिकडे. बघितलं त्यांना मी, तिकडे जाते मी. आणि हे बघा दुसरं आमच्या बाजूचे शेतकऱ्यांची शेत. हे बघा खेकडा बघा, हे बघा, हे बघा खेकडा. हे बघा एक पकडले. हे बघा, हे बघा, हे बघा. हे बघा खेकडा. आणि म्हणायचं गेलं आदिवासी समाजामध्ये तर आम्ही खातोच असं. आम्हाला लागतात. आमचं मांस मच्छीच आमचा आहार आहे. त्याच्यामुळं जे आम्हाला पावसाळ्यात जे मिळतं मांस मच्छी खेकडे वगैरे आम्ही खातो. होती तेव्हाच पकडायचे होते ना. खेकडे कसे पकडायला लागले बघा. हात बिलामध्ये टाकून असे खेकडे पकडायला लागलेत. आहे का त्याच्यात? असं खोदून काढावं लागतं ते खेकडे. जे होतं ते नाही पकडत. आपल्याला काही त्याच्यात खेकडा मिळाला नाही. ती बघा एक छोटीशी पकडली. आता तिकडे गेलं ना, तिकडे मग अशी पकडले तिकडे भेटतील आता त्या बांधाला. आणि हे बघा खेकडे काढतो शेताच्या इकडे, कारण तर काढावंच लागतात ते, नाही तर आपलं भात खाऊन टाकतात. मी मग असं दाखवलं तिकडे कसं भात खाल्लंय. आणि आपल्या मिस्टर आपट्याचं झाड आहे. आपलं शीद, आमच्याकडे याला शीद म्हणतात. ते शिदाचं झाड आहे. 2 छोटे छोटे. मिस्टरांनी हातपाय धुतलेत. आता घरी जायची तयारी आहे. आणि मी सुद्धा पाय धुते. जे मी आता तिकडे आले फिरून, पाय चिखलाने भरलेत, ते धुते जरा. चला डायरेक्ट. भाजी झालेली आहे. आणि आता आपण बनवलेले खेकडे, ही भाजी खेकड्याची आणि ही नाचणीची भाकर अशी मस्तपैकी आता आपण खाऊन बघूया कशी लागते. मस्त. हे बघा हे असं तिकडे सुद्धा ठेवलेत झाडं. बघा तिकडे ठेवलेत. इकडे जायला मला थोडंसं अडचण आहे, गवत आहे, कपडे सुद्धा भिजतील.
इकडनंच दाखवतो. लिंबाचे, परत संत्रा वगैरे आहे, आंबे वगैरे, फणस नाही आपलं रामफळ वगैरे. आणि कोणकोणाला माहिती आहे हे बघा, याला आमच्याकडं गायगोजी म्हणतात आणि खातात सुद्धा. हे फळं छानपैकी लागतात असे. आम्ही आता आटगावला पोहोचलोय. थोड्याच उशिरात आम्ही शहापूरला पोहोचू. मधला रोड का घेतला नाही कारण खूप पाऊस होता आणि पुढे काही दिसत पण नव्हता, त्याच्यामुळे तिकडचं हे घेतलं नाही. हे बघा हळूहळू खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्ड्यात काय समजत. आम्ही आलोय आता. आमची जी रूम आहे तिथे भाडोत्री ठेवलंय, तो 2 दिवसांनी आता खाली करणार आहे, म्हणून रूम थोडासा रूमचा आढावा घेण्यासाठी आलोय. फायनली आम्ही ठाण्याला पोहोचलोय घरी आणि सगळं आवरून झालेलं आहे आमचं. आता थोड्याच वेळात जेवणाची तयारी करणार आहे आणि व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते. लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला, तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट आणि टाटा, बाय बाय.